कामात होतीस? असली तरी मला काय फरक पडतो? तनु, तुझ्या आयुष्यात माझ्यापेक्षा कोणी महत्वाचं नसलं पाहिजे हा? पण त्याहून महत्वाचं काम काकूने मला दिलंय आणि त्याच्यासाठी मला तू सोबत हवीयस. अगं पण काय काम आहे ते तरी सांगशील? डॅन हा डबा एका ठिकाणी पोचवायचा आहे. काकूने मला ऍड्रेस मेसेज पण केलाय. हा, ऐक. सई नाही सॉरी म्हणजे, पण तूच जाऊन ये ना बाहेर. हे बघ, खरं तर मला तुझं मन मोडायचं नाहीये, पण काय आहे ना, काकू एकट्याच आहेत घरी आणि मग सगळ्या स्वयंपाकाची जबाबदारी त्यांच्यावर पडेल ना, म्हणून मी थांबते इथे. तू प्लीज जाऊन ये. हेच हेच एक्झॅक्टली मला काकूने सांगितलं होतं की तनु तुझ्यासोबत येणार नाही, तिला त्रास देऊ नकोस. पण माझाच आगाऊपणा, माझीच इच्छा होती ना की तू माझ्या सोबत यावं. तुझा ना हाच सॅड स्वभाव तनु मला बदलायचा आहे. सतत एक नन्नाचा पाडा, सगळ्याला नाही म्हणायचं. सॉरी सई, प्लीज. ठीक आहे, हरकत नाही. पण तुला माहितीये, हा डबा खूप खास आहे. काकू म्हणालीये की याच्यामध्ये गोड आठवणे आणि नात्यांचा गोडवा आहे. असं काय या डब्यात? नारळाच्या वड्या. पण माहितीये का, मला असं वाटलं की काहीतरी खास कनेक्शन आहे काकूचं, या नारळाच्या वड्यांचं, डब्याचं. ज्यांना हा डबा पोचवायचा आहे ना, त्यांचं काहीतरी आहे. म्हटलं गपू, म्हणजे तू एकदाही मला असं बोललं नाही की मी वेंकी दादाकडून पैसे नाही घेतलेत किंवा तसं काही नाही केलं. म्हणजे बघ ना, खरं तर तो आरामात पलटी मारू शकला असला, पण तू खरं बोललाय. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, जेव्हा तो कोर्टात येईल ना, तेव्हा तू हवे ते त्याला प्रश्न विचारून जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न कर. काय माहिती, कदाचित वेंकी दादाला सोडवता खरा गुन्हेगार कोण आहे याचाही क्लू मिळेल आपल्याला. नाही नको सिद्धिराज. अहो, तुमच्या शब्दाखातर तो आपल्याला मदत करायला तयार झालाय. आपण जर का प्रश्न विचारून त्याला असं गोरफटवलं तर त्याला फसवल्यासारखं होईल ना, आणि आपण कुणालाही फसवायला नको. पण भावना सगळंच कसं मिळेल आपल्याला? हा, कुठेतरी तडजोड करावीच लागणार ना आपल्याला. नाही, तो प्रकाश सुद्धा कितीही चांगला असला तरी शेवटी तो सुद्धा चुकलाच आहे ना. गप्प राहण्यासाठी त्याने सुद्धा पैसे घेतलेच आहे. मग तो जर अडकला किंवा काही प्रॉब्लेम मध्ये आला ना, तर खरं सांगू मला इतकं काही फरक नाही पडत. आणि हे बघ, वेंकी दादाला सोडवणं हा जरी आपला मेन टार्गेट असला ना, तरी शेवटी आपल्याला खरा गुन्हेगार कोण आहे ते पाहिजेच आहे ना. त्यामुळे खरा गुन्हेगार कोण आहे यापेक्षा महत्वाचा दुसरा कोणी नाहीये. तो प्रकाश सुद्धा नाही. संतोष, अरे कोण आलं होतं? आई, नाही, आवाज आला बोलण्याचा. अगं एक मुलगी आली होती, या नारळाच्या वड्या देऊन गेली, या डबा देऊन गेली. मुलगीने बाई आल्या होत्या म्हण, आणि आत नाही बोलवलंस त्यांना? आई, डबा परत करायला आलेल्या मुलीला घरात घेऊ काय तू? आणि मुलगीच होती, तरुण मुलगी होती, तेवढं कळतं मला. हात पण नाही बोलवलं याने. तरुण मुलगी कोणी येईल? अगबाई, वहिनीची होणारी सून नक्की तीच आली असणार. मला काही लग्नाला जायला जमणार नाही, तेव्हा ओळख व्हावी म्हणून वहिनीनेच पाठवलं असणार. नेमकी भेट नाही झाली. वहिनी, तुझ्या हातच्या नारळाच्या वड्या म्हणजे छान आहे भावनाई, तू कशी आहेस? तू 2 दिवस झाला फोन का नाही केलास मला? तुला आठवणच नाही येत का माझी? नाही आनंदी, असं नाहीये अजिबात. ते काय आहे, भावना ही थोडी वेगळ्या कामात अडकली आहे ना, त्यामुळे जमलंच नाही मला फोन करायला. ते काम एकदाच झालं ना की मग मी तुला भेटायला तिकडेच येईन. तू कोर्टाच्या कामात अडकलीस ना? हो. तुला कसं माहित आहे? मला सगळे स्कूलमध्ये म्हणतात की तुझी आई कोर्टात केस फाईट करते आणि तुझा बाबा पण कोर्टात जातो. हो आनंदी, मी आणि बाबा दोघंही रोज कोर्टात जातो. आणि
तुला माहितीये मला आता तुझ्यासारखा रोज अभ्यास करावा लागतो. मी पण रोज तुझ्यासारखी पुस्तकं घेऊन बसलेली असते. मी जर तिकडे असते तर आपण दोघांनी एकत्र केला असता अभ्यास. किती मज्जा आली असती ना भावनाई. काय झालं भावनाई, तू बोलत का नाहीयेस माझ्याशी? मला तर तुझ्याशी काय काय बोलायचं होतं. तू बोल ना, मी ऐकतेय. आई, मला ना सगळे स्कूलमध्ये म्हणतात की तुझे 2 बाबा आहेत, एक एक्स आणि एक न्यू. आनंदी, पण बाकीच्या सगळ्यांना तर एकच बाबा आहेत, म्हणून मला सगळे चिडवतात. आनंदी, तुला जे कोणी असं म्हणतं ना त्यांना म्हणाव, हो मला आहेत 2 बाबा आणि दोन्ही बाबांचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तुला तुझ्या आधीच्या बाबांची आठवण येते ना? कधी कधी येते, पण आता तू माझी आई आणि फ्रेंड माझा बाबा आहे ना. हो तसंच आहे. आणि तू त्यांना सांग की माझ्याकडे ना 2 सुपर हिरो आहे. एक वर आकाशातून तुझ्याकडे बघतोय आणि एक इथेच आहे तुझ्याकडे. हो, सिद्धू बाबा तर एक फाईट देऊन कोणाला पण हरवेल, असा आहे माझा सुपर हिरो. आणि हाच तुझा सुपर हिरो रोज सुपर कामं करत असतो. प्रॉब्लेम मध्ये असणाऱ्यांना हेल्प करतो, अगदी भावनाईला सुद्धा. हो, आता जर मला कोणी चिडवलं ना तर मी अजिबात रडणार नाही. मी त्यांना सांगणार माझ्याकडे सुपर पॉवर आहे, तुम्ही मला काहीच करू शकत नाही.